सांगली महापालिकेचे वारणाली येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खाजगी तत्वावर चालवण्यास देण्यावरून त्रांगडे निर्माण झाले आहे. सत्ताधारी भाजप अंतर्गत मतमतांतरे आहेत. मंगळवारी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मनपात बैठक घेत या प्रस्तावाला विरोध असल्याचे सांगितले. दुसरीकडे महापौर धीरज सूर्यवंशी यांना बैठकीपासून दूर ठेवण्यात आले. त्यांनी याचा फैसला महासभेत होईल असे सांगत आमदारांच्या भूमिकेला जणू आव्हानच दिले. तर उपलब्ध मनुष्यबळ पाहता महापालिका केवळ OPD सुरू करेल, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सुविधा देणे कठीण होईल असे सांगत आयुक्त संजिता महापात्रा यांनी याचा निर्णय महासभेने घ्यायचा आहे असे सांगत मोठा ट्विस्ट निर्माण केल्याने येत्या 20 जुलै रोजी होणाऱ्या महासभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. सांगलीत वारणाली येथे सुमारे 17 कोटी रुपये खर्चून महापालिकेने मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधले. हॉस्पिटलच्या लोकार्पणापूर्वीच ते प्रशासनाच्या खाजगी तत्वावर चालवण्यास देण्याच्या प्रस्तावावरून प्रकाशझोतात आले आहे. उपमहापौर गजानन मगदूम यांनी प्रथम याला प्रस्तावाला विरोध करत जनआंदोलन उभा करू असा इशारा दिला. त्यानंतर नगरसेवक विष्णू माने यांनीही प्रस्तावाच्या विरोधात मत व्यक्त केले. सामाजिक राजकीय संघटनांनीही कडाडून विरोध करायला सुरुवात केली. त्यामुळे मनपा क्षेत्रात वारणाली हॉस्पिटलवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. वाढता विरोध लक्षात घेत आमदार सुधीर गाडगीळ यांनी मंगळवारी या प्रस्तावासंदर्भात मौन सोडले. मंगळवारी महापालिकेत येत त्यांनी आयुक्त महापात्र यांच्याशी चर्चा केली. स्थायी समिती सभापती अतुल माने, समाज कल्याण सभापती गीता पवार, भाजपचे गटनेते संदीप आवटी यांच्यासह भाजपचे बहुतांशी नगरसेवक यावेळी उपस्थित होते. बैठकीनंतर आमदार गाडगीळ यांनी या प्रस्तावाला विरोध असल्याचे सांगत कोणत्याही परिस्थितीत हॉस्पिटल खाजगी संस्थेला चालवण्यास दिले जाणार नाही असे ठामपणे सांगितले. दुसरीकडे शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौर धीरज सूर्यवंशी यांना या बैठकीपासून दूर ठेवण्यात आले. त्यांना बैठकीचा निरोपच नसल्याचे स्वतः महापौरांनी सांगितले. दरम्यान त्यांची नाराजी लपून राहिली नाही. आमदारांच्या हॉस्पिटलबाबतच्या भूमिकेसंदर्भात विचारले असता त्यांनी सावध भूमिका व्यक्त केली. हॉस्पिटलबाबतचा प्रस्ताव 20 रोजी होणाऱ्या महासभेसमोर असल्याचे सांगत सभेत नगरसेवकांच्या भावना ऐकून घेतल्या जातील. सभागृह एकमताने जो निर्णय घेईल तो 20 तारखेला दिसेल असे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हॉस्पिटलच्या प्रस्तावावरून सत्ताधारी भाजपमध्येच 2 गट पडल्याचे आता स्पष्ट झाले. भाजपचे स्थानिक आमदार महापालिकेत येतात, भाजपच्याच महापौरांना बैठकीपासून दूर ठेवले जाते. याचा अर्थ सत्ताधारी भाजपमध्ये सर्व काही आलबेल आहे असं नसल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे. तिसरीकडे आयुक्त संजिता महापात्रा यांनीही हॉस्पिटलबाबतच्या प्रस्तावावरून मौन सोडले. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालवण्यासाठी मनपाकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. हॉस्पिटलसाठी शासनाने 108 पदे मंजूर केलेत. प्रत्यक्षात 25 विविध पदावर भरती करण्यात आली आहे. एवढ्या मनुष्यबळात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालवणे कठीण आहे. महासभेने या प्रस्तावास विरोध केल्यास फार तर OPD सुरू केली जाईल. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो महासभेने घ्या असे सांगत हॉस्पिटलबाबतचा चेंडू महासभेच्या कोर्टात ढकलला आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी, आमदार, पदाधिकारी, नगरसेवक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतमतांतरे असल्याने मोठे त्रांगडे निर्माण झाले. येत्या 20 रोजी होणाऱ्या महासभेत काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. वारणाली हॉस्पिटल महापालिकेने जेवढ्या क्षमतेने चालवता येते तेवढ्या क्षमतेने चालवावे. खाजगी संस्थेला देऊ नये. हॉस्पिटलपर्यंत जाण्यासाठी दर्जेदार रस्ते करावेत. हॉस्पिटल खाजगी संस्थेला देण्याची जबरदस्ती प्रशासनाने करू नये. हे आम्ही सहन करणार नाही. सभागृहात विरोध करूच, पण नागरिकांना घेऊन रस्त्यावरही उतरू असा इशारा यावेळी उपमहापौर गजानन मगदूम यांनी दिला आहे. वारणाली हॉस्पिटलच्या अनुषंगाने, खाजगीकरणच्या अनुषंगाने जे काही माननीय नगरसेवकांच्या सूचना होत्या की आपण खाजगीकरण नाही करायचे, तर सध्या आपण वारणाली हॉस्पिटलच्या अनुषंगाने एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट की मार्केटमध्ये असं हॉस्पिटल चालवायसाठी काय त्यांचं नियोजन आहे किंवा त्यांचं काय इंटरेस्ट आहे ते जाणवण्यासाठी फक्त हे विषयपत्र होता. खाजगीकरणच्या सध्या महानगरपालिकेमधून काही नियोजन नाही आहे. सध्या आपल्याकडे जे 25 कर्मचारी आपण वारणाली हॉस्पिटलकरिता घेतलेले आहेत त्या अनुषंगाने आपण हॉस्पिटल सुरू करू शकतो, पण मल्टी स्पेशालिटी करायसाठी आपल्याला आता अडचण होणार. महासभेमध्ये जे निर्णय होईल वारणाली हॉस्पिटलच्या अनुषंगाने त्या अनुषंगाने प्रशासन कारवाई करतील. आज कुपवाड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल स्वर्गीय मदनभाऊ पाटील यांचं नाव दवाखान्यात देण्यात आलं होतं. त्यावेळेला आता पूर्ण झालं असं कळताना आज महापौर, मी स्वतः आणि पदाधिकारी आणि अधिकारी सगळे घेऊन आम्ही दवाखाना व्हिजिटला गेलो होतो वारणाली इथे. त्या ठिकाणी ज्या वेळेला गेलो तर आमच्या बघण्यात आलं की दवाखान्याचं उद्घाटनच अजून झालं नाही, तर तिथं OPD चालू होती.
तर आजचे जगत सुचित्रा पवार मॅडमना आम्ही विचारलं, मॅडम हे उद्घाटन झालं नाही आणि चालू कसं काय झालंय? तर मॅडमने सांगितले की आयुक्त मॅडम यांनी सांगितलं होतं की हे आता तात्पुरतं चालू करा. तर माझं असं मत आहे की हे हॉस्पिटल कुपवाडसाठी पहिला मंजूर केलं होतं स्वर्गीय मदन भाऊने, पण त्यावेळेला काय राजकारण झाल्यामुळं ते वारणालीला गेलं. ठीक आहे, असू दे म्हणलं, आम्ही हॉस्पिटल कुठतर होऊ दे, जनतेच्या सेवेसाठी जाऊ दे. पण आता आज बघितल्यानंतर तिथं जायला देखील रस्ता नाही आहे आणि जनता तिथं पोचूच पर्यंत गाडीतच ते मयत होईल का अशी वस्तुस्थिती आहे. तर माझं मत आहे की पीपीपी काय चालवायला देऊ नये, आपण महापालिकेनं चालवावं. परवा एक 25 डॉक्टरांची मुलाखत घेतलेली आहे आणि शासनाचा पगार देण्याला आहे. जेवढा आपली कॅपॅसिटी आहे महापालिकेची तेवढी आता आपण चालवूया आणि खाजगी तत्वावर काय द्यायचं नाही आहे असं आमचं सर्व कुपवाडकरांचं मत आहे. तर प्रशासनाला माझी विनंती आहे की कुठलाही जबरदस्ती घाट घालू नका. त्याला जर घाट गाठला तर कुपवाडकर जनता आम्ही गवसणार नाही आहे, रस्त्यावर उतरू, महासभेत विरोध करूच, पण गोरगरीब जनतेला हे दवाखाना उपलब्ध करून द्यायची व्यवस्था करू. मॅडम, प्रशासनाचे आयुक्त मॅडम हे 2-3 वर्षासाठी आपल्या आयुक्त सांगली मिरज कुपवाड या शहराला आलेले असतात. त्यांना या जनतेचं काय देणं घेणं नसतंय. माझं विनंती आहे आयुक्त मॅडमला की जसा हॉस्पिटल हे वारणाला झालं कुपवाडला व्हायला पाहिजे होतं, त्यावेळेला प्रशासनाची चूक झाली, आता पण ही चूक होऊ नये अशी माझी विनंती आहे.